यावर्षी राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. खरं म्हणजे नेहमीच ही परिस्थिती काही ना काही फरकानं आपल्याला पाहायला मिळते. कमी जास्त प्रमाणामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य हे बऱ्यापैकी जाणवायला लागलेलं आहे. मराठवाड्यात प्रामुख्यानं जालना, उस्मानाबाद हे अत्यंत तीव्र दुष्काळाच्या छायेमध्ये सापडलेले 2 जिल्हे आहेत. पण शेवटी लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढल्यामुळं पाण्याचा उपसा वाढला आणि पाण्याचा उपसा वाढल्यामुळं भूगर्भावरती जे प्रमाणाच्या बाहेर अतिक्रमण झालं आणि म्हणून चालू वर्षीचा दुष्काळ हा 72च्या दुष्काळापेक्षा जास्त अवघड आहे. त्याचं कारण असं, 72च्या दुष्काळात धान्याचाच फक्त तुटवडा होता. पूर्वीच्या काळात वळईला चारा लावण्याची पद्धत असल्यामुळं चारा साठवणीला असायचा आणि पाण्याची भूगर्भातली स्थिती भक्कम होती, म्हणून त्यावेळेला त्याची तीव्रता जाणवली नाही. पण यावर्षी हा दुष्काळ पाण्याचा दुष्काळ आहे आणि पाण्याचा दुष्काळ म्हणजे प्रामुख्यानं पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहे आणि त्याच्यासाठी लोकांना बऱ्याच ठिकाणी भटकावं लागतं. टँकर भरण्या इतपतसुद्धा पाणी नाही अशी अवस्था निर्माण झाली. अशा भयानक परिस्थितीमध्ये राज्यामध्ये अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे एकमेव कडवनची उदाहरण मी सांगणार नाही. राज्यात अशी अनेक उदाहरणं आहेत जिथं काही छोट्या मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्राची कामं झाली. जिथं भक्कमपणानं झाली तिथं भक्कम प्रतिसाद चांगल्या पद्धतीचा मिळाला. जिथं कमी प्रमाणात झाली तिथंही काही प्रमाणामध्ये दुष्काळाची तीव्रता कमी जाणवते. आणि म्हणून पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम जो कडवंचीमध्ये राबवला, प्रामुख्यानं तो इंडो जर्मन प्रकल्पांतर्गत राबवला गेलेला आहे. या प्रकल्पामध्ये त्या गावाचा पूर्णपणे सॉईल वॉटर कन्झर्वेशनचा विचार प्रामुख्याने तिथं केला. गेल्या वर्षीचा 450 मिलीमीटर पाऊस आणि 450 मिलीमीटर पावसाच्या बॅकग्राऊंडवरती यावर्षीचा 198 मिलीमीटर पाऊस. 198 मिलीमीटर पावसामध्ये आजही 350 एकरची द्राक्ष बागायत सक्षमपणानं उत्पादन देते आहे. म्हणजे बगीचे तर वाचणारच आहेत, पण त्यांना उत्पादनसुद्धा भक्कमपणानं मिळालेलं आहे हे नाकारता येत नाही. ही परिस्थिती आज त्या गावामध्ये वेगळ्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळू शकते. प्रामुख्यानं त्या गावामध्ये साधारणपणे 1800 एकर जमीन आहे, हेक्टर जमीन आहे आणि 29चं पॉप्युलेशन आहे. त्या गावात यावर्षीचा उत्पन्नाचा आकडा जर आपण तपासला तर साधारणपणे 15 कोटीचं उत्पन्न त्या गावामध्ये झालेलं आहे. 15 कोटीच्या उत्पन्नामध्ये द्राक्षाचा एकटा वाटा हा 12 कोटी रुपयाचा आहे आणि 3 कोटी रुपये इतर पिकांच्या माध्यमातून मिळाले. यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस जेमतेम असल्यामुळं या लोकांनी पाण्याच्या नियोजनाचा विचार प्रामुख्यानं सुरुवातीपासून केला. रब्बीच्या पेऱ्यासाठी पाणी खर्च करायचं नाही हे त्यांनी ठरवून टाकलं. त्याच्यामुळं त्यांच्या द्राक्ष बागाला पाणी कमी पडलं नाही आणि ते सक्षमपणानं पीक घेऊ शकले. हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे मी जी आकडेवारी सांगत होतो त्याच्यामध्ये 15 कोटीमध्ये 12 कोटीचा उत्पादनाचा आकडा हा द्राक्षाचा आहे, 3 कोटी इतर पिकांच्या माध्यमातून. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यावरती बऱ्याचदा चर्चा होते ती प्रमुख चर्चा अशी की 3.5 कोटी जवळजवळ या गावामध्ये मजुरीपोटी वाटप केलेले आहे. म्हणजे याच्यामध्ये मॅनपॉवर किती लागते याचासुद्धा आपल्याला अंदाज येऊ शकेल. म्हणजे थोडंसं काम केलं, मी असं म्हणत नाही की फार मोठं काम कडवंचित केलं आहे, गुंजे एवढं काम आहे. पाणलोट क्षेत्र विकासाचं काम मी गुंजे एवढं काम समजतो, पण त्या गुंजे एवढ्या कामाची परिणामकारकता ही खूप पटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि हे जे काही कडवंचित झालं हे सगळीकडे होऊ शकतं, पण परिणाम थोड्याफार फरकानं कमी जास्त असू शकतील. जशी भूगर्भीय रचना असेल त्या पद्धतीनं भूगर्भीय रचनेनुसार थोडेफार परिणाम कमी जास्त प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात. कडवंचीमध्ये हे परिणाम आपल्याला आता दुष्काळाच्या बॅकग्राऊंडवरती पाहता येऊ शकतील. भक्कमपणानं आजही द्राक्ष बागा गेल्या वर्षीपेक्षा जास्त उत्पादकता त्यांना मिळते हे अत्यंत बोलकं उदाहरण आम्हाला कडवंचीमध्ये दिसतंय. कडवंचीमध्ये प्रामुख्यानं पाणलोट क्षेत्र विकासावरती अलीकडे बऱ्याच वेळा चर्चा जी होते की पाणलोट विकास कार्यक्रम
म्हणजे सिमेंट बंधारे बांधा असं नाही. खरं म्हणजे मृदू संधारण आधारित जर पाणलोटाचं काम केलं तर जास्त परिणामकारकता पाहायला मिळू शकते आणि आपल्याला उपभोगता येऊ शकते. आणि म्हणून या संदर्भामध्ये सॉईल कन्झर्वेशन हा मुख्य गाभा पाणलोटाचा आपण मान्य केला पाहिजे. एकच काम करायचं ठरवलं तर ते फक्त सॉईल कन्झर्वेशन केलं पाहिजे. आणि सॉईल कन्झर्वेशन केलं तर तुम्हाला पाणी पण मिळतं आणि माती पण मिळते. वॉटर कन्झर्वेशनमध्ये तुम्हाला पाणी जरूर मिळेल पण माती मिळणार नाही. आणि खऱ्या अर्थानं मी तर असं मानेल की पाण्यापेक्षा आता दुष्काळ परिस्थिती जी बिघडलेली आहे ती मातीची बिघडलेली आहे. कारण मातीतलं कर्बाचं प्रमाण हे 0.35पर्यंत खाली आलेलं आहे. म्हणून कर्बाचं प्रमाण वाढवणं हा भविष्यातला अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम राहणार आहे आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे, ज्याच्यामधून वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीसुद्धा आपल्याला वाढून मिळू शकेल. आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढली, 2 पावसातील पडणारा खंड ज्याच्यामध्ये पीक सस्टेन होत नाही, पिकाला सुरक्षितता मिळत नाही, ते संरक्षण तुम्हाला मिळू शकतं. कारण त्याच्यामध्ये ह्युमस असतो आणि पाणी साठवण्याची क्षमता वाढलेली असते. म्हणून पीक सक्षमपणानं पुढे येऊ शकतं. साधारणपणे या दृष्टीनं जर विचार केला तर राज्यामध्ये अत्यंत युद्ध पातळीवरती, ज्याला आपण मिशन मोडमध्ये म्हणू, राज्यात मिशन मोडमध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम राबवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते काही फार अवघड आहे असं मी मानत नाही.